अथ श्री साई सच्चरित अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक आणू चित्ती, देवळाचा जीर्णोद्धरार्थी कैसी प्रीती बाबास, परोपकारार्थ कैसे प्रश्रमत, कैसे निज भक्ता सांभाळीत, कैसे निजांगे देह जिजवित, दुःखे ही शोषित भक्तांची, समाधी समवेत खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग, कदा करपद शिरवियोग, कदा संयोग पूर्ववत, हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण, ऐसा हा अवतार विलक्षण, कोण विचक्षण वर्णील, जात हिंदू की मुसलमान, थांग न लागला अनुप्रमाण, उभय वर्गा समसमान, जयाचे वर्तन सर्वदा, रामनवमी हिंदूचा सण, करवी तसे स्वयं आपण, सभा मंडपी पाळणा बांधवून, कथा कीर्तन करवीत, चौकात सन्मुख लागे पाळणा, करवूनी घेती रामकीर्तना, तेची रात्री संदल मिरवणा, अनुज्ञा यवनाही देत, जमवुनी जमतील तितुके यवन, समारंभे सदल मिरवण, उभय उत्सव समसमान, घेता करवून आनंदे, येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस, घोडे तोडे पगड्या बक्षीस, अति उल्हास घ्यावया, सण गोकुळ अष्टमी आला, करवून घेती गोपाळकाला, तैसीच ईद येता यवनाला, निमाजाला अटकना, एकदा आला मोहरमाचा सण, आले मशिदीस काही यवन, म्हणती एक ताजा बनवून, करू मिरवण ग्रामात, आज्ञे सरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवू दिदला, 5वे दिवशी खाली काढिला, नाही मनाला सुख दुःख, अविध म्हणता विंदित कान, हिंदू म्हणता सुता प्रमाण, ऐसा न हिंदू ना यवन, अवतार पावन साईचा, हिंदू म्हणावे जरी तयास, मशिदीत सदा निवास, यवन म्हणावे तरी हुताश, अहर्निश मशिदीत, मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंटा शंखवादन, मशिदीत अग्निसंतर्पण, मुसलमान कैसे हे, मशिदीत सदैव भजन, मशिदीत अन्न संतर्पण, मशिदीत अर्घ्यपाद्य पूजन, मुसलमान कैसे हे, म्हणामी जरी म्लेच्छ जाती, ब्राह्मणोत्तम पूजन करीती, अग्निहोत्री लोटांगणी येती, त्यागुनी स्फीती सोवळ्यांची, ऐसे जन विस्मित चित्ती, पाहू येती जे जे प्रचिती, तेही तैसेचे आपण वर्तती, मूग गिळती दर्शने, तरी जो सर्वदा हरिस शरण, त्या काय म्हणावे हिंदू वा यवन, असो शूद्र अतिशूद्र अतिविहीन, जाती न प्रमाण अणुमात्र, नाही जयासी देहाभिमान, असो हिंदू वा मुसलमान, सकळ वर्णा समसमान, तया न भिन्नपण जातीचे, फकीर पंक्तासी मांस भोजन, अथवा यदृच्छा मत्स्य सेवन, तेथेसी तोंड घालिता श्वान, विटे न मन जयाचे, चालू वर्षाचा धान्याचा साठा, कृषीवल करीतो बांधोनी मोठा, की पुढील साली आलिया तोटा, वेळी पुरवठा होईल, तैसे संग्रही गवाते पोते, दळाया मशिदीत असे जाते, पाखडावया सुपई होते, न्यून नवते संसारास, सभा मंडपी शोभायमान, सुंदर खासे तुलसी वृंदावन, तेथेसी एक लाकडी चंदन, अति सुलक्षण कांतीव, होते काही पुण्यगाठी, तेने या सद्वस्तूची झाली भेटी, ऐशी दृढ साठवा हृदया संपुटी, पडे ना तुट अमरणांत, काही पूर्वार्जित सभाग्यता, तेने हे पाय आले हाता, मनासी लाभली शांतता, निश्चितताही प्रपंची, पुढे किती सुख संपन्न झालो तरी ते सुख नये परतो न, जे श्री साई समर्थ समागम जन्य, भोगिता धन्य झालो मी, स्वानंदैक चितघन साई, काय वानू त्याची नवलाई, जो जो रतला तयाचा पायी, तो तो ठाईच बैसविला, अजिन दंडधारी तापसी, हरिद्वारादी तीर्थवासी, तडी तापडी संन्यासी, त्यागी उदासी बहु येती, बोले चाले हंसे उदंड,
जिव्हेस आल्ला मालिका खंड, नावडे वाद किंवा वितंड, निकटदंड सर्वदा तामस वृत्ती शमिदांत, वाचास्त्रवे पूर्ण वेदांत, कोणाही न लागला अंत, अखेरपर्यंत बाबाचा राव असो वारंक, समसाम्य सकळा निष्टंक, लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक, उभयासी एकची माप तेथे, कोणाचे बरे वाईट कर्म, जाणतसे जीवा अंतुले मर्म, सांगून देत खूण वर्म, आश्चर्य परम भक्ताना, जाणपणाचे ते साठवण, नेणतपणाचे भांगरुण, मानसंपादन जयासी क्षीण, एवं लक्षण श्री साई, काया जरी मानवाची, करणी अपूर्व देवाची, शिरडीत प्रत्यक्ष देवतो हासी, भाविती हेसी जनसारे, काय बाबाचे चमत्कार, किती म्हणून मी वर्णू पामर, देवा देवळाचे ही जीर्णोद्धार, बाबाने अपार करविले, शिरडी सता त्या पाटीला हाती, शनी गणपती शंकर पार्वती, ग्रामदेवी आणि मारुती यांची सुस्थिती लाविली, लोकापासून दक्षिणामिषे घेत असत बाबा जय पैसे, काही धर्मार्थ वाटीत जैसे, काही तैसेची ते देत, कोणासी रोज रुपये 30, कोणासी 10, 15, 50, ऐसे मन मानेल तयास, वाटीत उल्हास वृत्तीने, हातो सर्व धर्माचा पैसा, घेणारा सही पूर्ण भरवसा, विनियोगही व्हावा तैसा, हीच मनीषा बाबाची, असो कित्येक दर्शने पुष्ट, कित्येक झाले दुष्टाचे सुष्ट, कित्येकांचे गेले कुष्ट, पावले अभिष्ट कित्येक, न घालिता अंजन पाला रस, कितीक अंध झाले डोळस, आले पाय कितीक पंगुस, केवळ पायास लागता, महिमा तयाचा निवार, कोणा न लगे तयाचा पार, यात्रा येऊ लागली अपार, अपरंपार चौबाजू, धुनी निकटतेची स्थानी, मलमूत्रा ते विसर्जुनी, कधी पारोसे कधी स्नानी, नित्य ध्यानी निरतजे, डोईस सफेद पागोटे खास, स्वच्छ धोतर लावित कासे, अंगात सदरा की पैरण असे, पेहराव ऐसा आरंभी, आरंभी गावी वैद्यकी करीत, पाहुनी दवा देत, हातालाही यश बहुत, हकीम विख्यात झाले, एकदा एक भक्ताचे डोळे, सुजनी झाले लाल गोळे, रक्त आंब बाळ दोन्ही बबुळे, वैद्य न मिळे शिरडीत, भक्त विचारे भाविक भोळे, बाबासी दाखविते झाले डोळे, बिबे ठेचुनी कविले गोळे, सत्वर ते वेळे बाबानी, कोणी घालील सुरम्याचा काड्या, कोणी गाईचा दुधाचा घड्या, कोणी शीतळ कापुराच्या वड्या, देईल पुड्या अंजनाचा, बाबाचा तो उपायची वेगळा, स्वस्ते उचलिला एक एक गोळा, चिनुनी भरला एक एक डोळा, फडका वाटोळा वेष्टीला, उदयिक डोळ्यांची पट्टी सोडिली, वरी पाण्याची धार धरिली, सूज होती ती सर्व निवळली, बुबळे झाली निर्मळ, डोळ्या सारिका नाजूक भाग, नाही बिब्याची झाली आग, बिब्याने दवडिला नेत्ररोग, ऐसे अनेक अनुभव, दोती पोती तयावगत, नकळत एकांत स्थळी जात, स्नान करिता तंडी ओकित, धुवनी टाकीत वाळावया, मशिदीहुनी जितुका आड, तितुकेसी पुढे वडाचे झाड, तयाही पलीकडे एक आड, 2 दिवस आड जात ते, भरदुपारी प्रखर ऊन, कोणी न ते ऐसे पाहून, स्वये आडातुनी पाणी काढून, मुखमार्जन करीत, ऐसे ऐशिया एक प्रसंगी, बैसले असता स्नाना लागी, आतडी काढुनी लाग वेगी, धू ते जागी लागले, अजा मारिता तिची आतडी, बाह्याभ्यंतर करुनी उघडी, धुनी घालिती घडीवर घडी, निर्मळ चोखडी करितात, तैसीच आपुली आतडी काढुनी, आतून बाहेर स्वच्छ धुनी, पसरली जांबाचे झाडावरुनी, आश्चर्यजनी बहु केले, ज्याही ही स्थिती डोळा देखिली, त्यातील काही हयात मंडळी आहेत अजुनी शिरडीत उरली, म्हणती वल्ली तो अपूर्व, कधी लावीत खंडयोग, करीत हस्तपादादी विलग, ऐसे मशिदीत जागो जाग, अवयव लगते पडत,
देह ऐसा खंड विखंड, देखावा तो भयंकर प्रचंड, पाहू धावत लोक उदंड, बाबा अखंड त्या दिसती, पाहून एकदा ऐसा प्रकार, पाहणारा घाबरला फार, कोणा दुष्टे बाबा सठार, केले अत्याचार हा, मशिदीत ठिकठिकाणी अवयव दिसती, चारही कोणी, रात्र मध्यान जवळी न कोणी, चिंतामणी उद्भवली, जावे कोणासी सांगावयाला, होईल उलट टांगावयाला, ऐसा विचार पडला तयाला, जाऊनी बैसला बाहेर, असेल साईचा हा योग काही, हे तो तयाचा स्वप्नीही नाही, पाहोनी छिन्न भिन्नताही, भीती हृदयी धडकली, कोणासी तरी कळवावा प्रकार, मनात त्याचे येई फार, परी मीच ठरेन गुन्हेगार, प्रथम खबर देणारा, म्हणून कोणासी सांगवेना, येत मनात असंख्य कल्पना, म्हणून पहाटे जाऊन पुन्हा, पाहता मना विस्मित, अदृश्य पूर्वील सर्व प्रकार, बाबा कुशलस्थानी स्थिर, हे स्वप्न नाही ना ऐसा विचार, येऊन पाहणार आश्चर्य, हे योग हे धोती पोती, बाळपणापासून आचरती, कोणा न कळेती अगम्य गती, योगस्थिती तयांची, दिडकीस नाही कोणाचा शिवले, गुणाने प्रख्याती ते पावले, गरीब दुबळ्यास आरोग्य दिदले, हकीम गाजले ते प्रांती, हकीम हा तो केवळ परार्था, अति उदास तो निजस्वार्था, साधा वया परकीयार्था, असह्यानार्था साहतसे, हे अर्थीची अभिनव कथा, निवेदितो मी श्रोतिया करिता, विदित होईल बाबाची व्यापकता, तैशीच दयार्द्रता दयांची, सन 1910 साली, समय धनतरेस दिवाळी, बाबा सहज धुनी जवळी बैसले जाळीत लाकडे, प्रखर तेवली होती धुनी, निजहस्त त्यातची खुपसुनी, बाबा बैसले निश्चिंत मनी, हात बाजूनी निघाला, माधव नामे तयाचा सेवक, लक्ष गेले तयाचे साहजिक, देशपांडेही होते नजिक, तेही तत्कालिक धावले, जाऊनी मगे मागे मारुनी बैसका, कंबरेची घट्ट घातला विळखा, बाबासी मागे ओढोनी देखा, पुसती विलोका मग काय, हा हा देवा हे काय केले, म्हणता बाबा ध्यानावर आले, एक पोर रे खाकेचे, म्हणती निसटले, भट्टीत पडले एकाकी, ऐकून निजपतीचा हाके, लोहाराची रांडरे धाके, मारून आपुल्या पोरासी खाके, भाता फुंके भट्टीचा, फुंकता फुंकता लक्ष चुकली, खाकेसी पोर हे ती विसरली, पोर ती अचपळ तेथून विसटली, पडताची उचलला मी श्यामा, काढवयासी त्या पोरीला, गेलो तो हा प्रकार घडला, बाजू दे रे हा हात मेला, प्राण रे वाचला पोरीचा, आता या हाताचे दुखणे, कैसा उपाय करवा कवणे, चांदोरकरासी पत्र घालणे, माधवरामाने ठरविले, पत्र लिहिले सविस्तर, परमानंद प्रसिद्ध डॉक्टर, समवेत घेऊन या सत्वर, आले चांदोरकर शिर्डीस, उपयोगा पडती दाहो शमना, ऐशी घेतली औषधे नाना, परमानंद समावेत नाना, साई चरणा पातले, करुणी बाबासी अभिवंदन, पुसती कुशल वर्तमान, निवेदिले आगमन प्रयोजन, हस्तावलोकन प्रार्थिले, आधीच हात पोळण्यापासून, भागोजी शिंदा तूप चोळून, पट्ट्या बांधितसे कर करून, पान बांधून प्रत्यही, तो हात सोडोनिया पहावा, परमानंदासी दाखवावा, डबा उपचार सुरू करावा, गुण पाडावा बाबांना, ही सदिच्छा धरुनी मनी, बहुत नानानी केली मनधरणी, प्रयत्नही केला परमानंदानी, पट्ट्या सोडूनी पहावे, आज उद्या करुनी, वैद्या पुला अल्ला म्हणूनी, हस्त न दिदला पहावया लागुनी, खेदही न मनी तयाचा, परमानंदाचा आणलेला दवा, तयान लागली शिर्डीची हवा, परी साई दर्शना सुहावा, तया घडावा योग हा, भागोजीच नित्यसेवा, भागोजीनेच हात चोळावा, तेणे काळे हातवी बरवा, होऊन सर्वा सुख झाले, ऐसा जरी हात बरा झाला, नकळे बाबासी येई काय दुकळा,
ती प्रातःकाळची येता वेळा, पट्टया 16 प्रतिदिनी, नसता हातास काही वेदना, नित्य निष्कारण तयासी जोपासना, घृतमर्दन निष्पीडन जोपासना, आमरणांत चालविली ही उपासना भागोजीची, साई सिद्धान आवश्यकता जीची, भागोजीस घडविती नित्याने माची, भक्त काजाची आवडी, पूर्वजन्मीचे महादोष, भागोजी पावला कुष्ठक्लेश, तरी तयाचे भाग्य विशेष, साई सहवास लादला, लेंडीवरी निघता फेरी, भागोजी बाबांचा छत्रधरी, रक्तपिती भरली शरीरी, परी सेवे करी प्रथमतो, धुनी पासले स्तंभापाशी, बाबा जेव्हा प्रात समयासी, प्रत्ययी बैसत निजरामासी, हजर सेवेसी ते भाग्या, हाता पायाचा पट्ट्या सोडणे, त्या ठाईच स्नायू मसळणे, चळल्या ठाई तूप चोळणे, सेवा करणे भाग्याने, पूर्वजन्मीचा महापापिष्ट, सर्वांगी भरले रक्त कुष्ठ, भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परिभक्त वरिष्ठ बाबांचा, रक्तपितीने झडली बोटे, दुर्गंधीने सर्वांग ओकटे, ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे, भाग्य चोखटे सेवा सुखे, अति म्हणूनी श्रोतयाला, वर्णो बाबाचा अगाध लीला, एकदा गावी ग्रंथी ज्वर आला, चमत्कारा झाला तो परिसा, दादा साहेब कापरड्यांचा, मुलगा एक लहान वयाचा, आनंद साई सहवासाचा, निजमातेच्या सहभोगी, आधीची तो मुलगा लहान, ताप आला फणफणून, मातेचे हृदय आले उलून, अस्वस्थ मन झाली, उमरावती वसती स्थान, आले मनी करावे प्रस्थान, सायंकाळची वेळे साधून, आली आज्ञापन घ्यावया, अस्तमानची करिता फेरी, बाबा येता वाडिया शेजारी, बाई जाऊनी पाय धरी, निवेदन करी घडले जे, आधीच स्त्रियांची जात घाबरी, तशात मुलांची थांबे ना शिरी शिरशिरी, ग्रंथीज्वराची भीती भारी, निवेदन करी घडले ते, बाबा म्हणती मृदुवचन, आभाळ आले आहे जाण, पडेल पाऊस पीक पिकोन, आभाळ वितळून जाईल, पिता किमर्थ ऐसे वदून, कफनी कंबरेपर्यंत उचलून, धाविले झाले सकळा लागून, ग्रंथी टवटून उठलेल्या, कुक्कुटीचा अंड्या एवढे, 4 ग्रंथी चोहीकडे, म्हणती पहा हे भोगणे पडे, तुमचे साकडे मज लागी, हे दिव्य आणि अलौकिक, कर्म पाहोनी विस्मित लोक, भक्ता लागी दुःखही पैक, भोगिते अनेक संत कैशी, मेणाहुनी मौचित्त, सबाह्य जिसे नवनीत, लाभे विण भक्तासी प्रीत, भक्ताची गणगोत जयाचे, एकदा ऐसा वर्तला प्रकार, नाना साहेब चांदोरकर, निघाले सोडून नंदुरबार, पंढरपुरासी जावया, नाना परमभाग्यशाली, साईची अनन्य सेवा पळली, भुवैकुंठा प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथील, येताची हुकुम नंदुरबारी, जाणे होते अति सत्वरी, तातडीने केली तयारी, हेतू अंतरी दर्शनाचा, सकुटुंब सहपरिवार, शिर्डीसी जाण्याचा झाला विचार, शिर्डीच प्रथम पंढरपूर, करू नमस्कार बाबासी, नाही कोणासी पत्र पाठविले, नाही निरोप वृत्त कळविले, सरसमान सर्व आवरिले, गाडीत बैसले लगबगा, ऐसे जे हे नाना निघाले, नसेल शिर्डीत कोणाशी कळले, परी साईसी सर्व समजले, सर्वत्र डोळे तयाचे, नाना निघाले सत्वर, असतील निमगावचे शिवेवर, तो शिर्डीत चमत्कार, घडला साचार तो परिसा, बाबा होते मशिदीत, माळसापती समवेत, आप्पा शिंदे काशीराम भक्त, वार्ता करीत बसलेले, इतक्यांत बाबा म्हणती, अवघे मिळून करूया भजन चौघे, उघडले पंढरीचे दरवाजे, भजन मौजेने चालवू, साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता, कळूनी चुकली तया ही वार्ता, नाना शिवेच्या ओढ्यासी असता, भजन उल्हासता बाबासी. भजन. पंढरपूरला जायाचे जायाचे, तिथेच मजला रायाचे रायाचे, तिथेल मजला रायाचे रायाचे,
घरते माझ्या रायाचे, घरते माझ्या रायाचे. स्वये बाबा भजन म्हणती, भक्त बसलेले अनुवाद करीती. पंढरीसी प्रेमात रंगती, इतक्यांत येती नाही. सकुटुंब पायी लागत, म्हणती आता आम्हा समावेत. महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चित बैसावे. तोही विनंती नकोची हा होती, आधीची बाबाची उल्हास वृत्ती. पंढरी गमन भजन स्थिती निवेदिती तयासी. नाना मनी अति विस्मित, लीला पाहुने आश्चर्यचकित. तया पायी होई डोई ठेवित, सद्गदित जाहले. घेऊन आशीर्वचन, उदी प्रसाद मस्तकी वंदून. चांदोरकर पंढरपुरा लागून, निरोप घेऊन निघाले. ऐशा गोष्टी सांगू जाता, होईल ग्रंथ विस्तारता. म्हणून आता परदुःख निवृत्तिता. विषय आटोपता घेऊ हा, संपवू हा अध्याय आता. अंत नाही बाबाचे चरिता, पुढील अध्यायी अवांतर कथा. वदेन स्वैता लागी मी, ही मीपणाची अहंवृत्ती. जिरवू जाता जिरेना चित्ती, हा मी कोण न कळे निश्चिंती. साईचे वदतील निजकथा, वदतील नरजन्माची महती. कथतील निजभैक्षवृत्ती, बायजाबाईची ती भक्ती. भोजन स्थिती ही आपुली, सवे घेऊन माळसापती. तैसेची कोते त्या त्या गणपती, बाबा निजत मशिदी प्रती. कैसी रीती ते परिसा, पंत हे माड साईसी शरण. म्हणवी भक्त पायींची वाहन, तयासी साईची आज्ञा प्रमाण. झाले निरूपण येथवरी, स्वस्तिसी संत सज्जन प्रेरिते. भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. विविध कथा निरूपणम नाम सप्तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.